नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। मागील 3 वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत। अनेक स्थानिक नेते आणि कार्यकर्ते महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची अक्षरशः चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत आहेत। साधारण 3-4 वर्षांपूर्वी जेव्हा नगरपालिकेची मुदत संपणार होती त्याच्या वर्ष-दीड वर्ष आधीपासून हे सगळं भावी नगरसेवक कामाला लागले होते। निवडणुकींच्या तयारीचा भाग म्हणून अनेकांनी क्रिकेटच्या मॅचेस भरवल्या, बक्षिसे वाटली, मंडळांवर पैसा ओतला, जयंत्या, पुण्यतिथ्या झाल्या, बायांना साड्या वाटून झाल्या, किरकोळ मुद्द्यांवर आंदोलने, उपोषणे झाली, दोनदा स्वतःचे व आपापल्या कार्यकर्त्यांचे खरे आणि खोटे वाढदिवस साजरे करून झाले, फ्लेक्स झळकवून झाले, तर काही युवक नेत्यांनी योग्य वेळ साधण्यासाठी चक्क स्वतःची लग्ने लांबवली, पैशापरी पैसा गेला। अनेक इच्छुकांची या 4 वर्षात अशा रीतीने पार धुळदाण उडाली। आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तातडीने अधिसूचना काढून येत्या 4 महिन्यात निवडणुका घेण्याचा आदेश राज्य सरकारला दिला आहे। त्यामुळे आज दिवस सरताना अनेक नव्या जुन्या खोडांना पुन्हा अपेक्षेची पालवी फुटली असल्याचं पाहायला मिळतं। असं असलं तरी हे सरकार सर्वोच्च न्यायालयाचे तरी ऐकेल की नाही अशी शंका अनेकांना आहे। काही जण म्हणतात की सरकार न्यायालयात अजून मुदत मागणार, निकाल येणार, सोडत निघणार, अधिसूचना निघणार, नावे घोषित होणार, वाद आणि वाटाघाटी होणार आणि मग झालेच तर इलेक्शन होणार। हा अजून बराच लांबचा पल्ला आहे। शिवाय आधी झेडपी की महानगरपालिका की नगरपालिका हा प्रश्नही अस्पष्ट आहेच। थोडक्यात हा खेळ पुढच्या 4 महिन्यात काही पूर्ण होत नाही असंच दिसून येते। स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अनेक इच्छुकांना स्थानिक आमदार खासदारांची अक्षरशः चाकरी करावी लागते। आता 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खरोखरीच लागल्या तर या कार्यकर्त्यांना त्यासाठी आर्थिक पाठबळ उभे करताना नाकी नऊ येणार आहे। अशा तऱ्हेने या तुंबलेल्या भावी नगरसेवकांचा अक्षरशः जीव टांगणीला लागलेला आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।